कोण बोलणार सगळ्यात आधी? स्वयंपाक करताना ती खूप घाई करते. ऍक्च्युली घाई करते म्हणजे कसं? एक मिनिट, आधी आरोप मान्य आहे का? नाही. ऐकलं? हा बोला. आरोप मान्य याच्यासाठी नाही, कारण की कसं स्वयंपाक करताना तिला मुलगा कधी रडतो, मुलगी मग काहीतरी सांडवते किंवा त्याला चिमटा घेते, मारते, काही करते, त्याच्यामुळे हिला ते फटाफट आवरून मग हिला बाळाकडे लक्ष द्यायचं असतं. आणि आई काही वेळी मशीन लावते किंवा अजून दुसरं काही करत असते. म्हणजे आई प्रॉब्लेम करते? नाही, प्रॉब्लेम करते असं नाही. मशीन लावते बोललात ना, वॉशिंग मशीन वगैरे लावते, तर म्हणजे तिचं पण लक्ष दुसरीकडे असतं, त्याच्यामुळे हिला काय फटाफट करून त्यांच्याकडे पण लक्ष द्यायचं असतं. त्याच्यामुळे ते मला योग्य नाही वाटत. आरोप मान्य नाही. मान्य नाही. वकील जोरदार आहे. माझ्यातर्फे काहीच नाही. म्हणजे सून चांगली आहे, स्वयंपाक वगैरे सगळे व्यवस्थित, सकाळी उठून मला टिफिन करून देते, सकाळी उठल्या विशेष म्हणजे मला चाय करून देते, हे माझ्यासाठी खूप आहे. आणि चहा कसा करते? चहा कसा लक्षात राहिलेला चहा सांगाल एखादा? लक्षात राहिलेला चहा एकदा खूप साखर घातली होती. बरं वहिनी, मला सांगा तुमच्या लक्षात राहिलेला चहा सांगा. एकदा चहा ठेवलेला आणि एकच कप ठेवलेला आणि काहीतरी काम करायला मी गेले तर ते लक्षातच नाही माझ्या. मग पूर्ण टोप करपला आणि धूर झाला त्याचा. चमचाभर पण नाही झाला चहा? नाही, करपला टोप, सगळा टोप करपला. बाहेरचे लोक घरामध्ये आले की बाबा धूर कुठून येतोय, तुमच्या घरामध्ये वायरचे शॉर्ट वगैरे झाला काय, तर बघायला आले तर मी पण बघितलं, तर मला असं काही दिसलं नाही की बाबा कुठे वायर वगैरे, कारण की आपल्याला दिसतं बाबा स्पार्क होतो, तसं काहीच झालं नाही. तर मी बघितलं, अरे मग आपल्याच घरातून धूर बाहेर चाललाय, नक्की झालं काय? मी हिला विचारलं काय झालं, तर म्हणाली काय नाही. मग मी बोललो मला कसला तरी जळायचा वास येतो. तर हिने काय केलं होतं, टोप आहे ना त्याच्यामध्ये पाणी, तो करपला होता, त्याच्यामध्ये पाणी टाकून तो बाथरूमच्या इथे असंच म्हणजे लपून ठेवल्यासारखं ठेवला होता, त्यामुळे तो धूर सगळा बाहेर जात होता. धूर सगळा बाहेर. कधी तुमच्याकडे आल्यावर चहा न घेतलेला बरा. द्या माईक जरा, धीराकडे द्या. मला वहिनीची काही तक्रार नाही, मला दादाची तक्रार आहे. हां, कधी मी कामावरून आला ना तर तो एकदम चिडचिडपणा करतो, तो फास्ट एकदम फटाफट. आणि जर म्हणजे मूड चांगला असेल ना तर मग तो सगळ्यांना हे करून घेतो. फक्त तरी त्याचा राग कंट्रोल करावा. रागिष्ट खूप आहे तो दादा. नाही पण परत त्याला काय झालं ना तो त्याला खूप पस्तावा होतो, त्याला खूप पस्तावा होतो. हो ना. त्याला कठड्यात त्या दादालाच घेतो आता. काय वहिनी, खरं आहे? हा, थोडासा रागीटच बाबा, थोडासा तापटपणा होतो. पटकन राग. जरा तापटपणावरती कंट्रोल करा, बरं होईल. हा वहिनी, तुमचं काय म्हणणं आहे सगळ्यांबद्दल? स्वयंपाक करताना घाई नाही करणं. घाई नाही करणार. दुसरं, चहा पण व्यवस्थित बनवणं, म्हणजे करपवणार नाही याची दक्षता घेणं. ठीक आहे. आणि हो, तुम्ही स्वतःवरती जरा रागावर कंट्रोल करा. नक्की सर. नक्की ना? नक्की. चला, आता 3 आव्हानं आहेत वहिनींना. ही आव्हानं वहिनी कशा स्वीकारतायत ते बघूया. सोपं आहे. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? हा, काय झालं? काय झालं? काय आले, मी निकाल लावून आली. हो, पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई, मी चांगलं सुनावून आली आहे. त्या तिची बाजू घेत होत्या, पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अगो, पण आईच म्हणली काय तिची? पटला काय तिका? मला माहिती नाहीये. आई, मी तुम्हाला नंतर फोन करते. हो.
आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्यात? नेहा आले. आई मी येते. होय काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.